शिवसेना भवनातली ही दृश्य आपण पाहतो। तर ठाण्यामध्ये माजी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये 5 पाखाड्यातील चंदनवाडीतील ठाकरेंच्या शाखेत ध्वजारोहण पार पडले। खासदार राजन विचारे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे। ठाण्याच्या चंदनवाडीमधील ठाकरेंच्या शाखेमध्ये हा आता ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळेला माजी खासदार राजन विचारे देखील उपस्थित होते। माजी सैनिकांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला। तर दिल्लीमधली आपण दृश्य पाहतो आहोत। दिल्लीमध्ये स्वतंत्र दिनानिमित्त ही विद्युत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत ही विद्युत रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई, तर काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील सलाल धरणाला ही सुंदर अशी रोषणाई करण्यात आली। संपूर्ण भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अवघा भारत तिरंगामय झाल्याचं पाहायला मिळते। दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। तर काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील सलाल धरणाला देखील रोषणाई करण्यात आली। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। दिल्ली आणि काश्मीर मधली ही दृश्य आहेत। अतिशय सुंदर अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। डोळ्याचं पारणं फेडतील अशी ही दृश्य आपल्याला म्हणावी। काश्मीरच्या चिनाब नदीवरील सलाल धरणाला देखील रोषणाई करण्यात आली। तर महाराष्ट्रामध्ये देखील ज्या इमारतींना ऐतिहासिक महत्व आहे अशा ऐतिहासिक महत्व असलेल्या इमारतींवरती देखील तिरंग्याची रोषणाई करण्यात आली। मुंबईतील सीएसएमटी स्थानकाला देखील विद्युत रोषणाई करण्यात आली। इंग्रजांच्या काळामध्ये ही वास्तू उभी राहिलेली होती आणि अतिशय ऐतिहासिक महत्व जे आहे ते मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाला आहे आणि तिथे देखील ही विद्युत रोषणाई करण्यात आली। तर जिथून संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार हाकला जातो अशा मंत्रालयामध्ये देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। स्वतंत्र दिनानिमित्त ही विद्युत रोषणाई करण्यात आली। ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईतील सीएसएमटी स्थानकात देखील विद्युत रोषणाई आणि मंत्रालयात देखील आकर्षक अशी विद्युत रोषणाई पाहायला